जे महाराष्ट्र मंडळी, आपले लसावी मसावीचे 2 भाग शूट झाले होते. आजचा आपला जो काही असणार आहे, आजचा आपल्या ठिकाणी असणार आहे भाग 3. आपण भाग 2 मध्ये एकूण 16 टाईप घेतले होते. तर आपण भाग 3 मध्ये टाईप 17 पासून आपण या ठिकाणी सुरुवात करूयात. आता बघा, टाईप 17 मध्ये जर तुम्ही या ठिकाणी बघितलंय, या ठिकाणी प्रश्न काय दिलाय की कोणत्या लहानात लहान पूर्ण वर्ग संख्येस 12, 20, 25 ने पूर्ण भाग देईल. काय कोणत्या लहानात लहान पूर्ण वर्ग संख्येस म्हणले या ठिकाणी काय म्हटले, पूर्ण वर्ग संख्येस. म्हणजे आता या ठिकाणी बघा तुम्हाला काय करायचं. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जसं आपण लसावी मसावी काढतो तसा कार्यक्रम करायचा. बघा जसं की बघा आपण या ठिकाणी काय केलं, हे तुमचे 12, हे 20, हे तुमचे या ठिकाणी 25. ओके, आता आपण युजली सपोज आता मला जर ठिकाणी द्यायचं असेल तर मी या ठिकाणी 4 ने भाग देऊ शकतो. इथे 4 लिहून 4 त्रिक 12 आणि 4 25 असं करू शकतो. पण महत्वाची गोष्ट, आपण ज्या संख्येने भाग देणार आहोत ना, आपण या ठिकाणी ज्या संख्येने भाग देणार आहोत, या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की या ठिकाणी तुम्हाला मूळ संख्येने भाग द्यायचे आहे. इथं जी काय तुम्ही संख्या देशाल, इथं आहे मूळ संख्येने भाग देणे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा. कधी माहितीये का, ज्यावेळेस तुम्हाला विचारलं जाईल की कोणत्या लहानात लहान पूर्ण वर्ग संख्येस ज्यावेळेस असं आलं त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी काय मूळ संख्येने भाग द्यायचे. बघा त्या ठिकाणी आता सर्वात अगोदर 5 ने भाग देईल. ओके, जर 5 ने भाग दिला तर 12 जसं 12 ला भाग जात नाही, 20 ला जातो 5 चोक 20, त्याच्यानंतर 25 ला जातो 5 5 25 झालं. आता या ठिकाणी यांना मी 4 ने भाग देऊ शकलो असतो. कसं 4 त्रिक 12 आणि 4 एके 4. पण महत्वाची गोष्ट, 4 तुमची मूळ संख्या आहे का, नाहीये. तर मला या ठिकाणी मजबुरी का नाम महात्मा गांधी, मला या ठिकाणी 3 ने भाग द्यावा लागेल. 3 ने जर भाग दिला तर 3 चोक 12, 4 ला भागने जात 4 जसं तसा आणि 5 पण जसं तसा. आता 2 ने भाग दिल तर 2 ने जर भाग दिला 2 दुने 4, परत 2 दुने 4 आणि 5 तसाचा तसा. पुन्हा 2 ने भाग द्यायचा, 2 एक 2, 5 ला भाग जात नाही, 5 जसं तसा. आता या ठिकाणी परत 5 घेतला, 1 जसा तसा, 1 तसा तसा आणि 5 एक 5. जोपर्यंत या ठिकाणी खाली 3 ठिकाणी 1 1 येत नाही तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी भाग देत राहायचा आहे. फक्त गोष्ट या ठिकाणी लक्षात एकच ठेवायची की ज्या संख्येने तुम्ही भाग देशाल ती संख्या तुमची मूळ संख्या असली पाहिजे. झालं. आता अजून या ठिकाणी एक नवीन ट्विस्ट आहे. एक नवीन ट्विस्ट काय माहिती का, या ठिकाणी तुम्हाला जोड्या तयार करायच्या आहेत. म्हणजे कोणताही जो काही अंक आहे तो सिंगल नाही ठेवायचा. जसं की एक्झाम्पल बाय बघा, या ठिकाणी ह्या 5ला या 5ची जोडी आहे, जमलं 5 5चं जमलंय. जर तुम्ही या ठिकाणी बघितलं बघा, ह्या 2ला 2ची जोडी आहे, झालं. पण तुम्ही जर बघितलं ना 3ला या ठिकाणी जोडीसाठी दुसरा 3 आहे का, नाहीये. त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्ही या ठिकाणी करून घ्या अगोदर. बघा या ठिकाणी बघा, बघा 5 गुणाकारात 5 झालं. आता हे 2 गुणाकारात 2 गुणाकारात 2. आता गुणाकारात 3 घेतला, या 3ला कोणी आहे का, नाही ना. बस आपण मग या ठिकाणी आपल्या याच्याने 3 ऍड करून द्यायचा, गुणाकारामध्ये 3 झालं. इथं आय थिंक दिसत नसेल, माझा अंदाज इकडे घेतो. बघा हे 5 गुणाकारामध्ये 5 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 2 यांच्या जोड्या झाल्या. आता गुणाकारामध्ये 3ला जोडीसाठी कोणीच नाहीये, त्या ठिकाणी आपल्याला दुसरा 3 या ठिकाणी ऍड करावा लागेल, मनाने ऍड करून घ्यायचं. गुणाकारामध्ये 3 म्हणजे याच्या ठिकाणी काय झाले, जोडी पडली. त्या ठिकाणी तुम्हाला जोड्या पाडणं फार महत्वाचं आहे. बस करा सुरुवात. 5 5 25 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 2 4 3 त्रिक 9 झालं. आता करा बघा, 25 चोक 100 आणि 100 गुणाकारामध्ये 9 बरोबर 900. तर ती संख्या तुमची काय आली, 900. आपलं उत्तर काय आलं या ठिकाणी, 900. अशा प्रकारे करायचं, सिंपल आहे.
काहीच नाही. जसं आपण लसावी मसावी करतो ना, सेम टू सेम तोच विषय करायचा आहे. फक्त या ठिकाणी करायचं काय, या ठिकाणी भाग देताना तुम्हाला मूळ संख्येने भाग द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर भाग दिल्यानंतर आपण ज्या ज्या संख्येने भाग दिला त्यांच्या ठिकाणी जोड्या पाडायच्यात. या ठिकाणी 5ची जोडी होती, 2ची जोडी होती, पण आपला हा भाऊ सिंगल होता, याला काय जोडी नव्हती. तर मी समाज कार्याच्या ठिकाणी काम केलंय, 3ला जोडी आणून दिली. तर तुम्हाला पण हे काम करायचं, चला जोडी आणून द्यायची. झालं. आता याच्यावरती प्रॅक्टिससाठी आपण या ठिकाणी पुढे प्रश्न बघूया. चला पुढं. अरे चल पुढे. हा, आता बघा पुढचा प्रश्न काय आहे. कोणत्या लहानात लहान पूर्ण वर्ग संख्येस 8, 9, 10, 12 पूर्ण भाग जाईल. मजा येईल. इंटरेस्टिंग प्रश्न आहे. चॅलेंजिंग प्रश्न आला ना भाई, मजा येते. बघा काय 8, 9, 10, 12. चला सर्वात अगोदर आपण 2ने भाग देऊ. जर तुम्ही 2ने भाग दिला तर 2 चौक 8, 9ला भागणे जात 9 जसं तसा, 10ला 2 पंच 10 आणि 12ला 2 सक 12. पुन्हा 2ने भाग देऊ. 2 दुने 4, 9 जसं तसा, 5ला भागणे जात 5 जसं तसा आणि 2 त्रिक 6. पुन्हा 2ने देऊ. 2 एक 2, 9ला नाही जात, 5ला नाही जात, 3ला नाही जात. आता आपण 3 घेऊया. तर 3ने भाग देऊ. 1 जसं तसा, 3 त्रिक 9, 5ला भाग जात नाही म्हणून 5 जसं तसा आणि 3 एक 3. पुन्हा 3ने भाग देऊ. 1 जसं तसा, 3 एक 3, 5 जसं तसा आणि 1 जसं तसा. आता खाली कवरला 5 आपण या ठिकाणी घेऊन टाकू. 5 1 तसा, 1 तसा आणि 5 एक 5 आणि परत 1 तसं. 3 ठिकाणी म्हणजे 4 ठिकाणी या ठिकाणी जे आहे सर्व ठिकाणी 1 1 आलेले आहेत. आपला भागाकार या ठिकाणी पूर्ण झाला. आता बघा तो जोड्या बघा. हे बघा ह्या दोघांची जोडी झाली. त्याच्यानंतर हे 3 3 ह्या दोघांची जोडी आली. पण तुम्ही जर ठिकाणी बघितलं ना, या ठिकाणी याला आणि याला काय जोडी उपलब्ध नाही आहे. या दोघांची जोडी उपलब्ध नाहीये. दोघांचे लग्न झालेले नाहीत. आपण दोघांच्या ठिकाणी लग्न लावू, दोघांसाठी या ठिकाणी मुलगी बघून आणू. चला कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करूयात. बघा 2 गुणाकारामध्ये 2 ही जोडी या ठिकाणी पूर्ण झाली. त्याच्यानंतर ही जोडी घेऊ. 3 गुणाकारात 3 वाली, गुणाकारात 3, गुणाकारात 3 झाला. त्याच्यानंतर सिंगल कोण कोण आहे, 2 आणि 5. ओके. असं नका करू की 2 आणि 5 आपसात लग्न लावा, असं नाही होऊ शकत. दोघं वेगळ्या जातीचे आहेत. याची जात 5 आहे, याची जात 2 आहे. वेगळ्या जातीत लग्न करायचंच नाही आपल्याला. लग्न आपल्याला आपल्या जातीतच करायचंय. हे गणितासाठी समजा आणि रिअल लाईफ मध्ये समजा. ओके. कोण आहे आता 2 गुणाकारामध्ये 2 आणि आपण मनाने त्याचं 2 सोबत लग्न लावून देऊ. गुणाकारात 2 खाली उरले, गुणाकारात 5, 5ला पण जोडी नाही तर गुणाकारामध्ये आपण 5 मनाने लावून द्यायचा. झालं. सर्वांचं लग्न लावून सर्वांच्या ठिकाणी जोड्या तयार झाल्या. बघा ही यांची जोडी, यांची जोडी, यांची जोडी, यांची जोडी, अशा एकूण आपण या ठिकाणी 4 जोड्या तयार केल्यात. बस आता यांचा करायचा आपण ठिकाणी गुणाकार. 2 गुणाकारात 2 4, 3 गुणाकारात 3 9, 2 गुणाकारात 2 4, 5 गुणाकारात 5 25. परत यांचा गुणाकार. ओके. परत आपण यांचा गुणाकार केला. 4 9 36 आणि 25 गुणाकारात 4 100. आता या दोघांचा गुणाकार. जर तुम्ही 36 गुणाकारात 100 केलं तर तुमच्या ठिकाणी उत्तर येतं 3600. ओके. पूर्ण वर्ग संख्या आली तुमच्या ठिकाणी 3600. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगतो. सपोज तुम्हाला ऑप्शन जर दिले असतील ना, पण आता महत्वाची गोष्ट तुम्ही ना, मी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगतो. ते काय बोलले, कोणत्या लहानात लहान पूर्ण वर्ग संख्येस बोललेत. काय बोलले ते, पूर्ण वर्ग संख्येस. म्हणजे जे काय आपलं उत्तर येणार आहे ना, हे कोणत्या तरी संख्येचा काय असणार आहे, वर्ग असणार आहे. जसं की मागच्या जेव्हा आपण याच्या अगोदरचा प्रश्न घेतला त्या ठिकाणी संख्या होती तुमची 900. 900 कोणाचा वर्ग आहे, 900 तुमचा हा याचा वर्ग आहे, 30चा वर्ग आहे. आता इथे आलं तुमचं 3600. 3600 तुमचा वर्ग असावा 60चा असावा का, हा 60चा आहे. ओके. मग ते काय म्हणजे जे तुमचं येणारं उत्तर असणार आहे ना, तुमचं येणारं उत्तर हे पूर्ण वर्ग संख्या असणार आहे. जर तुम्ही ठिकाणी बघितलं पूर्ण वर्ग हा येत नाही, हा नाही येणार. 3600 येऊ शकतं, 1200 पण 1200 नाही येऊ शकत, हे पण नाही येऊ शकत. 900 म्हणजे हे येऊ शकतं,
जे असं तुम्ही हे करू शकतात बुवा, काही उत्तर या ठिकाणी कॅन्सल करू शकतात आणि हे करू शकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, येणारे उत्तर तुमचं पूर्ण वर्ग संख्याच असणार आहे. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय आलं 3600. सिंपल आहे. कसं काढायचं आलं लक्षात? इथं भाग देताना मूळ संख्येने भाग द्यायचा, नंतर त्याच्यानंतर जेवढे काही अंक येतील त्यांच्या जोड्या पाडायच्या. जर कोणाचं जोडी कोणी सिंगल असेल, पुण्याचं काम कोणाचं लग्न लावायचं, आपलं उत्तर काढायचं. पुढे जाऊयात. आता महत्वाची गोष्ट, तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ स्टॉप करायचा. स्टॉप केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी उत्तर काढायचं, नंतरच पुढे बघायचं. आता मी सोडवतो. बघा काय दिलं इथं, 2 3 6 9. ओके, 2 3 6 9. दोन 3 6 9. ओके झालं. चला आपण ठिकाणी सोडूयात. सुरू दाखवत आपण 2 भाग देऊ. 2 भाग दिला, बे 1 बे 3 जसा तसा भाग नाही जात, त्याच्यामुळे 6 ला भाग जातो. बे 3 6 9 ला भाग नाही जात, म्हणून तो जसा तसा. आता आपण 3 देऊया. 3 देऊया. 3 जर भाग दिला, एक जसा तसा, 3 1 3 3 1 3 आणि 3 3 9. 2 3 6 9 2 3 6 9 बे 1 बे. ओके झालं. त्याच्यानंतर पुन्हा आपण 3 भाग देऊ. एक तसा तसा, एक तसा तसा, एक तसा तसा आणि 3 1 3. तिकडे ठिकाणी 3 3 आले. आपलं खाली काय उरलं 2. हे बघा, आता यांची जोडी जर बघितली तर जोडी आपली या ठिकाणी ही जोडी तयार झालेली आहे, पण आपला हा भाऊ काय सिंगल. आपण याला जोडी देऊन टाकू. बघा 3 गुणाकारामध्ये 3 आणि गुणाकारामध्ये 2 काय सिंगल आहे, याची पण आपण ठिकाणी जोडी देऊन टाकली आपल्याला. ओके बघा, ही जोडी तयार झाली. बस आता सोडवायचं. 3 3 9, 2 गुणाकारात 2 4, 9 चौक 36. आपलं उत्तर 36 कुठे रे? ऑप्शन नंबर 1 मध्ये. ज्याने ऑप्शन नंबर 1 उत्तर दिलं, तुमचं उत्तर ठिकाणी अगदी योग्य आहे. चला पुढे जाऊयात. महत्वाची गोष्ट, तुमची फॉर्म भरायला डेट वाढून मिळाली आहे. तुम्हाला माहिती आहे 7 तारीखपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. आणि याच्यानंतर तुम्हाला पोलीस भरतीचे डेट्स, फॉर्म भरण्यासाठी डेट्स नाही वाढून मिळणार. BA एंड आहे. याच्यात होणार काय, ज्यांचं जे काही डॉक्युमेंट्स आहे, सपोज जे कोणाचं लायसन्स येतं आलेलं नव्हतं, जर तुमचं लायसन्स जर आता आलं काय हरकत नाही. 7 तारखेच्या आत तुमचं लायसन्स आलं पाहिजे, तुम्ही त्याच्यावरती फॉर्म भरू शकता. आणि बस आता लागा अभ्यासाला. ते कुठे किती फॉर्म आले वेल बंद करा, इथे अभ्यासाला लागा. ओके बघा, 2 संख्यांचा मसावी 24 आहे तर लसावी किती? 2 संख्यांचा मसावी 24 आहे तर लसावी किती? सिंपल आहे. ज्या संख्येला बघा, आता या ठिकाणी ऑप्शन दिलेत. हा महत्वाची गोष्ट, हे जे आहे हे तुमचं ऑप्शन वरूनच सुटणार आहे. हा ह्याला ऑप्शन इम्पॉर्टंट आहे. तर काय करायचं, हे ऑप्शन बघायचे. ऑप्शन मध्ये आणि या ठिकाणी काय बोललेत, लसावी बोललेत ना, लसावी जे बघायचं लहानात लहान, या ऑप्शन मधल्या लहानात लहान संख्येला 24 भाग गेला पाहिजे. बघायचा अगोदर सर्वांना भाग देऊन पाहायचा. 24 काय करायचं, सर्वांना भाग देऊन पाहायचा. आणि त्याच्यामधलं जी संख्या लहान असेल ना, ते आपला काय असणार आहे भावड्या, या ठिकाणी उत्तर असणार आहे. बघा 24 12ला भाग जातो का? नाही जात. तुम्ही 24 जात. अरे भाई 12 24ला जातो, पण 24 12ला जात नाही. जातो म्हणजे 0.5 ने जातोय, पण आपल्याला पूर्णपणे भाग घ्यायला पाहिजे. लक्षात. 18ला भाग जातो का भावड्या? नाही जात. 36ला पण नाही जात. हा पण 48 जातो. कितीने? 2 भाग जातो. ओके, म्हणजे कसं 24 गुणाकारात 2 बरोबर 48. म्हणजे 3 संख्यांना भाग नाही गेला, फक्त एकाच संख्याला भाग गेला, ते म्हणजे 24. म्हणजे या ठिकाणी आपलं 48. या ठिकाणी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? 48. आलं सर, काहीच नाही करायचं, प्रत्येकाला भाग देऊन बघायचा. आता सपोज या ठिकाणी जर झालं असतं की 24 1 24 24 2 48, 24 3 72. सपोज या ठिकाणी ऑप्शन जर 72 राहिलं असतं, तर या ठिकाणी 72ला पण भाग जात होता. म्हणजे आता याला पण भाग गेला आणि याला पण भाग गेला. मग आपल्या ठिकाणी योग्य उत्तर का राहिलं असतं? या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहिलं असतं लहान संख्या. आता 72 पेक्षा लहान संख्या काय? 48. आपल्या ठिकाणी उत्तर राहिलं असतं 48. आलं लक्षात? चलो
आता हा प्रश्न सर्व जागावर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करायचा, तुम्ही सोडवायचा, देन मी सोडवेल. बघा आता मी सोडवतो. 2 संख्याचा मसावी 32 आहे, ते खालीलपैकी त्यांचा लसावी कोणता? आता 32 ने कोणत्या कोणत्या संख्यांना भाग जातो बघू. 49 ला भाग जातो का? नाही जात. 50 ला पण नाही जात. 96 जातो का? 3 1 3. हा, 96 ला भाग या ठिकाणी जातोय. 108 ला नाही जात. बस या तिघ संख्यांना भाग नाही जाते, फक्त 96 ला भाग जातोय. या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे 96. आलं लक्षात? सिंपल आहे बाई, लय सिंपल आहे. ओके, चला पुढे जाऊयात. व्हिडिओ स्टॉप. भाई व्हिडिओ स्टॉप झाला पाहिजे, उत्तर सोडवलं पाहिजे तुम्ही, देन पुढेच व्हिडिओ बघा. आता गद्दारी करायची महत्वाची गोष्ट. आता तुम्ही काय माझ्या पुढे बसलेलं नाही येत, तुम्ही माझ्यापासून 500-1000 किलोमीटर लांब असशाल. तुम्ही म्हणताल की आपण चिटिंग केल्यावरती मास्तरला काय करणार. मी एक महत्वाची गोष्ट सांगतोय भावांनो, ज्यावेळेस तुम्हाला कोणी बघत नाही ना, ठीक आहे, कोणी बघत नाहीये, तुम्ही चुकीचं काम करता, तुम्हाला कोणी बघत नाही, पण महत्वाची गोष्ट भावड्या, तुला स्वतःला माहितीये की जे तू काम करतोय तू चुकीचं काम करतोय. ठीक आहे, तू लोकांच्या नजरेत मोठा झालाय, पण तू तुझ्या स्वतःच्या नजरेत भावड्या तू खाली पडलाय. कारण की तुझ्या मनाला माहितीये की मी हे चुकीचं करतोय, मी चिटिंग करतोय, तुझ्या मनाला माहितीये. म्हणून भावड्या, तू चिटिंग करत असतील, तू स्वतःला फसवतोय. माझ्या बापाचं काही नाही जाते, मी भरती झालोय, माझं ओके चाललंय. उलट तुझं काहीतरी व्हावं, तू कुठंतरी वर यावा. मी तुला एक सांगतो, मी दाखवल माझे जुने फोटो. एक हा बघा, इथे माझ्या समोरच पडलाय हा बोर्ड. हा एवढा एक व्हाईट बोर्ड आहे, याच्यावर मी सुरुवात केलेली शिकवायला. आज 2-2.5 लाखाचा पाठीमाग बोर्ड आहे. सर्व सुख सुविधा आहेत. आयफोनने शूट करतोय बिकॉज मी प्रामाणिकपणे मेहनत केली. ज्यावेळेस मी बी पोलीस भरतीचा अभ्यास करायचो, मी बी कोणाचा तरी व्हिडिओ बघायचो ना, तर व्हिडिओमध्ये ते जे सर होते ते बोलायचे की व्हिडिओ स्टॉप करा, तुम्ही उत्तर काढा देत. तर मी व्हिडिओ स्टॉप करायचो, मी उत्तर काढायचो, नंतर व्हिडिओ प्ले करायचो. मग सरांचं काय उत्तर येतं, आमचं दोघांचं उत्तर मॅच करायचो, देन पुढे जायचो. मी स्वतःशी प्रामाणिक राहिलो, मला प्रामाणिकचं फळ हे आज भेटलेलं आहे. मी तुमच्या समोर पोलीस म्हणून उभा आहे. प्रामाणिक राहा, 100% भेटणार आहे. आणि जर तुम्ही फसत असाल तर खेळ खंडोबा. ही गोष्ट कुठं होते माहितीये का? ही गोष्ट इथं होते, आता ना मी टेलिग्रामवरती टेस्ट चालू केल्या होत्या. आपण 100 मार्काची टेस्ट घ्यायचो आणि आपण पहिल्या 1 2 3 ला पण या ठिकाणी बक्षीस द्यायचो. जे काही असेल 500 200 जे काही आपण बक्षीसला सुरुवात केली होती. सुरुवातीचा 1-2 हप्ते काही हे नाही, नंतर हे जास्त लोकांना माहिती पडलं ना, भाई इतके नीच प्रवृत्तीचे लोक मी आजपर्यंत कुठं पाहिले होते. अरे फक्त 100-200 रुपयाच्या बक्षीससाठी इतक्या खालच्या लेवलचे 100 लोकांना 100 पैकी 100 मार्क होते. किती? 100 लोकांना डायरेक्ट 100 पैकी 100 मार्क. आणि त्याच्यामध्ये मी स्वतःहून 5 प्रश्न चुकीचे टाकले होते. किती? 5 प्रश्न मी स्वतःहून चुकीचे टाकले होते आणि 100 पोरांना 100 पैकी 100 मार्क होते. म्हणजे अरे लायकी काय आपली इतका खालच्या लेवल पर्यंत फक्त 100-200 रुपयाचा बक्षीसाठी तुम्ही एवढ्या खाली पडतात. अजिबात नाही आवडलं. तो तुम्ही बक्षीस देणं बंद करून टाकलं होतं. आता चिटिंग आता 5-6 लोक करतायत, काही विषय नाहीये, पण बंद. भाई मला खूप काही गोष्टी करायच्या, तुम्हाला खरं सांगतो, मला तुमच्यासाठी मला खरंच खूप काही गोष्टी करायच्या, मनापासून सांगतो, मला खूप काही गोष्टी करायच्या. पण हे चिटिंग पाहून ना मन नाही होत रे. मी तुम्हाला सांगतो, माझ्या टीमशी बोलणी झालं होतं. मी प्रत्येक टेस्टला मी शूज देणार होतो, कलंजीचे शूज. काय स्पॉन्सर बिन्सर नाही, मी वापरले होते. मी कलंजीचे शूज देणार होतो सर्वांना, म्हणजे असं पहिला, दुसरा, तिसरा तिघांना. आणि दर रविवारी टेस्ट ठेवायची आणि जो कोणी पहिला, दुसरा, तिसरा बस त्यांना फोन करायचा, त्यांना त्यांची साईज विचारायची आणि त्यांना कलंजीचे शूज मी स्वतः पाठवणार होतो. मी ही गोष्ट करणार होतो. पण सालान जर तुम्ही 100-200 साठी जर एवढं हे करत असाल तर बुट ठेवल्यावरती जवळपास 1000 लोकांना 100 पैकी 100 यायचे. आता याच्यावरती काहीतरी तोडगा काढू आपण, काय होतं काय नाही करू. पण महत्वाची गोष्ट तुम्हाला जेवढं काही आता बडबड केली, मला एवढं एकच सांगणं आहे की तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहा. तुम्ही मला फसवू शकतात, तुमच्या आई बापाला फसवू शकतात, त्यांना नाही माहिती तुम्ही काय करतायत, पण तुम्ही काय करतात हे तुमच्या मनाला माहिती. चला याचं उत्तर काढलं का आपण? काय 15. चला 15 भाग 2 पाहू. 15ने 45 ला भाग जातो, 35 ला नाही जात, 40 ला नाही जात, 38 ला नाही जात. म्हणजे आपलं उत्तर आलं 45. सिंपल. एवढं सोपं आहे गणित.
लोक म्हणतात गणितले अवघड, गणित, अरे गणित असा विषय ना भावड्या, पैकीच्या पैकी मार्क मिळवू शकतो. गणित बुद्धिमत्ता भाई 2 विषय असेत ना, इथं पैकीच्या पैकी मार्क येतात. 50 पैकी 50 मार्क आपल्या बापाचे. नंतर पुढच्या 2 विषयाला करा, मराठी व्याकरणामध्ये तुमचे 2 एक गेले पाहिजे, कारण की इकडे मला शब्द साठ्यामध्ये असा एखादा नवीन शब्द येऊन लागतो, नवीन म्हण येऊन लागते, 2 मार्क गेले. आणि त्याच्यानंतर JK मध्ये तुमचे गेले 4-5, हे 5 गेले, हे 2 गेले, खाली तुमचे उरले 93. भाई 90+ कसाही गेला पाहिजे. सिंपल आहे. कोण म्हणतं पोलीस भरती होऊन अवघड आहे? सिंपल भावड्या, बस मेहनत, प्रामाणिकपणा, सिलेक्शन. कुठपर्यंत घ्यायचं तुम्हाला? हा ओके ठीक आहे. टाईप 19 पण घ्यायचंय. बघा इथे काय म्हटले, कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने 172 कोणत्या मोठ्या मोठ्या संख्येने 132 व 77 ला भागल्यास बाकी 2 उरते. ह्या टाईपचे प्रश्न आपण अगोदर बघितले कधी, टाईप 1 मध्ये, की कोणत्या संख्येला भागल्यास बाकी हे उरेल, बाकी ते उरेल. पण तिथं होतं कोणत्या लहानात लहान संख्येस. तिथं काय होतं, कोणत्या लहानात लहान संख्येस. तिथं आपण काय करायचो, लसावी काढायचो आणि त्याच्यामध्ये जी बाकी दिलेली होती ते आपण त्या ठिकाणी काय करायचो, प्लस करायचो. पण या ठिकाणी आपल्याला कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येत, बघा लक्षात द्या, लहानात लहान मोठ्या मोठ्या मधला फरक लक्षात घ्या. जर लहानात लहान दिलेलं असेल तर त्यांचा लसावी काढायचा आणि ते जे बोललो होते की बाकी हे उरेल, तर ती बाकी त्या लसावीमध्ये प्लस करायचे. पण या ठिकाणी तुम्हाला विचारलंय मसावी, तर मसावी विचारल्यानंतर काय करायचं बघा, काय करायचं, ह्या 2 संख्या घ्यायच्या, 132 आणि 77. तर काय बोलले, बाकी 2 उरते हे बोलत ना. तर अगोदरच काय करायचं, अगोदर यांच्यामधून बाकी 2 म्हणजे -2 करून घ्यायचं. 132 मधून 2 गेले, किती उरले भावड्या, 130. त्याच्यानंतर 77 मधून 2 गेले, खाली किती उरले, 75. झालं. बस आपल्याला 2 संख्या भेटल्या ना, बस यांचं तुम्ही या ठिकाणी काढायचा मसावी, यांचा मसावी काढणे. सिंपल. यांचा पण ठिकाणी काढायचा मसावी. चला काढू. बघा 130 आणि 75, इसको किससे भाग जाता बे, आय थिंक 7 नाही. अगोदर आपण 5 देऊया. 5 जर भाग दिला, 5 2 10, खाली उरले 3, 3 वर घेतला 0 झालं, 3 वर घेतला 0 झालं 30 तयार. 5 36, 5 36 26. इथं तुमचं 15 झालं. आता 26 ला 15 ला भाग जातो का, नाही जात. इथं 26 येणार ना. 5 2 10, खाली उरले 3 3 5, बरोबर. म्हणजे आपल्या ठिकाणी उत्तर आलं पाहिजे 5. उत्तर बरोबर आहे का? हा बरोबर आहे. आपल्या ठिकाणी योग्य म्हणजे इथपर्यंत आलं. आता अशी कोणती संख्या उरली आहे का जिने 26 ला आणि 15 ला दोघांना भाग जाईल, अशी कोणती संख्या उरली नाही. मग ती फक्त तुमची 5 उरते, म्हणून तुमचं या ठिकाणी योग्य उत्तर 5 आहे. सिंपल आहे, काहीच नाही करायचं. त्या संख्या घ्यायच्या, जी बाकी बोललो ती बाकी त्या ठिकाणी वजा करायची. आपल्याला ह्या 2 संख्या भेटतात आणि या 2 संख्यांचा आपण मसावी काढायचा. या दोघांचा जर आपण मसावी काढला तो आला 5 आणि आपलं 5 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होतं. चला तुम्हाला हा अजून एक सोडून दाखवतो, तुम्ही पुढचं सोडवा. बघा काय दिले, कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने 182 व 110 ला भागल्यास बाकी 2 उरते. कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने 182 व 110 ला भागल्यास बाकी 2 उरते. सिंपल. घ्या 2 संख्या कोणत्या रे तुमच्या, 182 आणि 110. बाकी किती बोलले रे, 2. तर यांच्यामधून 2 वजा करून घ्यायचे. 182 मधून 2 गेले, खाली किती उरले रे, 180. आणि 110 मधून 2 गेले, खाली किती उरले, 108. बस यांचा काढायचा मसावी. एकशे 108. यांना 18 95 18 सक, ओके. यांना आपण भाग देऊ शकतो 18 ने. 8 ऋण 10 से 18 95 आणि 18 सक 18 झालं. आता अशी कोणती संख्या आहे का जिने ह्या दोघांना भाग जाईल, हाय ती म्हणजे 2. 2 आणि या दोघांना भाग जातो. 2 पंच 10 आणि 2 त्रिक 6. आता भाग जात नाही. सिंपल. खाली काय उरलं, 18 2. 18 2 36. किती, 36. मग ठिकाणी आपलं योग्य उत्तर किती आलं, 36. 36 कुठे, ऑप्शन नंबर 1 मध्ये.
ज्यांनी ज्यांनी ऑप्शन नंबर 1 उत्तर दिलं एकच नंबर. ओके, हा व्हिडिओ स्टॉप करायचा, तुम्ही उत्तर काढायचं, देन मी सोडून दाखवणार. चला आता मी सोडवतो. बघा, कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने 100 व 116 भागल्यास बाकी 4 होते. बघा, दोन संख्या या ठिकाणी आपण घेऊन घेऊ. शंभर 116. बाकी किती रे? 4. 4 4. 100 - 4 96. 116 - 4 112. ओके, आता यांचा आपण काढू या ठिकाणी मसावी. 96 आणि 112 यांना कितीने भाग जातो रे? 12 म्हणजे 12.5 मध्ये 12 96 नाही सॉरी 16 32 16 तिकडे 16 85 16 भाग देऊ. 16 85 16 सकम 96 16 सकम 96 इकडे 6 आहेत. 16 सकम 96 16 7 12 झालं. आता अशी कोणतीच संख्या नाही की जिने 6 आणि 7 दोघांना भाग जाईल. तर आपल्या ठिकाणी उत्तर आलं 16. 16 कुठे आहे? ऑप्शन नंबर 1 मध्ये. ऑप्शन नंबर 1 मध्ये आपलं 16 उत्तर दिलेलं आहे. म्हणजे ज्यांनी ऑप्शन नंबर 1 उत्तर दिलं ते अगदी या ठिकाणी बरोबर आहे. आता जाऊया आपण पुढे. मला नाही वाटत आपण पुढे जाऊयात, कारण की व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. मला अपलोडही करायचा आहे आणि आजच्या आज तुम्हाला द्यायचं आहे. म्हणजे मी आजच शूट करतो, तुम्हाला आज तो द्यायचा पण आहे. तर मला इथं स्टॉप व्हावं लागेल. एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, आपलं शिकवणं चालू आहे, युट्यूबला आपण शिकवतोय, काय हरकत नाही. पण महत्त्वाची गोष्ट, आपण याच्यापेक्षा पण मोठं समाज कार्याचं काम करतो ना आपल्याला टेलिग्रामवरती. बघा, आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे, ज्याचं नाव आहे स्वराज्य अकॅडमी नाशिक. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. चल ओपन हो. बघा, हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. तर तुम्ही ह्या ठिकाणी आपलं टेलिग्राम चॅनल आपण या ठिकाणी भरपूर काही गोष्टी देत असतो. भरपूर म्हणजे एकदम भारी क्वालिटीचं मटेरियल आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. सर्व गोष्टी देतो. मी मार्गदर्शन करत असतो. आपल्या युट्यूबला आपण काय शिकणार आहे, काय हे बघा, लोकांचे आपल्याबद्दलचे रिस्पॉन्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता. बघा सर, अरे थांब. बघा, आपला ग्रुप म्हणजे आता विषयच नाही, कारण चालू घडे म्हणजे सगळ्यात आधी आता आपल्या ग्रुपवर यायला लागल्यात आणि जे पेपरमध्ये येईल तेच PYQ सर देत असतात. या गोष्टीचा खूप मोठा फायदा आपल्यांना, या सर्व गोष्टी फ्रीमध्ये कोणीच देत नसतं. संतोष रंदे सर मोफत देत आहे. खरंच सॅल्यूट आहे सर आपल्या मनापासून. एक दिवस आपला ग्रुप महाराष्ट्रामध्ये नक्की टॉपला असणार. या भरतीमध्ये आपल्या ग्रुपचे विद्यार्थी मोठा धुरा करतील. संतोष रंदे सर, आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत. अशा हे खूप आहेत, खूप रिस्पॉन्स आहेत. हे झालं. परत आता आपण आपलं ना एक चालू घडामोडीचं आपण या ठिकाणी आपलं पुस्तक लॉन्च केलंय. काय झालं? हा, हे डाउनलोड, हा हे 1600 मीटरची PDF होती, ही जाऊ द्या. हा, हे बघा, तुम्ही पिन मेसेजवर क्लिक केलं, तुम्हाला मुलींसाठीचं 800 मीटरचं चॅलेंजही भेटणार आहे, मुलांसाठी 1600 मीटरचं चॅलेंज भेटणार आहे आणि परत आपलं चालू घडामोडीचं आपलं स्वतःचं पुस्तक आहे, ते पुस्तक भेटणार आहे अगदी मोफत. तुम्ही बाहेर गेलं, तुम्हाला त्या पुस्तकासाठी भरपूर काही किंमत या ठिकाणी मोजावी लागू शकते. पण महत्त्वाची गोष्ट, तुम्ही आपल्या स्वराज अकॅडमी नाशिकचे विद्यार्थी आहात म्हणून तुमच्यासाठी हे जे काही पुस्तक आहे अगदी मोफत आहे. बघा, आपण हे ओपन केलं. बघा, हे आपलं ओके, तुम्ही ठिकाणी बघू शकता. बघा, हे विथ फोटो, हे फोटो त्यांचे माहिती आहे. रॅमन मॅक्सेस पुरस्कार. बघा, भरतनाट्यम विश्वविक्रम, सर्व गोष्टी, सर्व नीती आयोगाची स्थापना, त्याचे अध्यक्ष विध्यक्ष, सब कुछ. मुंबई उच्च न्यायालय, सध्याचे मुख्य न्यायाधीश, इधर सब कुछ देईल भाईजान. आपण देख हे बघ ही सर्वीच्या सर्व PDF ज्या ठिकाणी तुला 100 रुपये मोजावे लागू शकतात, ती गोष्ट फक्त स्वराज्य अकॅडमी नाशिक या ठिकाणी तुम्हाला मोफत देते. लवकरात लवकर जा, स्वराज्य अकॅडमी नाशिक. मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो.
हा सो हे तुम्हाला बघा, हे स्वराज्य अकॅडमी नाशिक हे नाव ठिकाणी नीट बघून घ्या. हे तुम्हाला ठिकाणी जॉईन करायचं आहे. झालं. बाकी भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.